वेकोली मागासवर्गीय कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित सोसाइटी चंद्रपुर के चुनाव में आपका समर्थन और विश्वास परिवर्तन पैनल को मजबूत बनाता है। आपका विश्वास ही हमारी प्राथमिकता है। हम वादा करते पारदर्शिता और ईमानदारी के साथ काम करने का, सभी सदस्यों के हितों की रक्षा और संवर्धन के साथ नए सभासद बनाने का। हम वादा करते सहकारी संस्था के विकास और मजबूती के लिए काम करने का। अतः हमारी मतदाताओं से अपील है, वेकोली मागासवर्गीय पत संस्था के संस्थापक अध्यक्ष भीमराव जी भड़के इनके द्वारा स्थापित किए गए मूल्यों के आधार पर हम संस्था का काम आगे बढ़ाएंगे, जिसके लिए जरूरत है आपके एक वोट की, जो हमारे लिए महत्वपूर्ण है। हमें अपना समर्थन और विश्वास दें और हम आपके हितों के लिए काम करेंगे। परिवर्तन पैनल के उम्मीदवार है चिताड़े प्रदीप रामभाऊ, जयपुरकर सुनील रामलू, दास संजय कुमार रामेश्वर, दुर्योधन दिगंबर केशव, पिरके चैतन्य रमेश राव, मेश्राम राहुल गजानन। इन सब के सामने अपनी मोहर लगाकर भारी बहुमत से जीत दिलाइए। दुर्योधन माझी पंचायत समिती सदस्य आणि माजी सरपंच ग्रामपंचायत पद्मापूर आणि वेकोली मागासवर्गीय सोसायटीचं जे निवडणूक आहे त्या निवडणुकी संदर्भामध्ये आम्ही 13 लोकांचं फॉर्म भरलं होतं। त्यापैकी 7 लोक आमचे रिजेक्ट केले अगल्या पार्टीने आणि 6 लोक आत्ता आम्ही उभे आहोत। आणि आमचा उद्देश आहे की मागासवर्गीय जे सोसायटी आहे त्या सोसायटीचं उत्पन्न कसं वाढेल त्यासाठी या चंद्रपूर क्षेत्रामधील जेवढ्या ज्या संघटनाच्या माध्यमातून आणि आपल्या युनिटमधून जेवढे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना आपण हाताशी धरून त्या सोसायटीच्या उत्थानासाठी आपण कशा योजना राबवायच्या आम्ही मनात धरलेला आहे। आणि मागील जे कार्यकाळामध्ये 20-25 वर्षापासून निवडणुका होत नाही, एकतर्फी ते निवडणूक अधिकाऱ्याला हाताशी धरून मॅच करून निवडणुका घेऊ देत नाही। आता आम्हाला यावेळेस जे प्रदीप जे चिताडे आहेत यांनी सांगितलं की निवडणूक जाहीर झाल्याच्या नंतर आम्हाला माहीतच नव्हतं। मग यांनी 2 दिवस जे बाकी असताना आम्ही ते प्रत्येक क्षेत्राचा दौरा मारलो आणि 13 लोकांचे फॉर्म भरलं। नाही तर यावेळेसही जर आम्ही फॉर्म भरलं नसतं तर ते लोक अनपज आले असते। आणि काही लोकांचं जे वयोमर्यादा आहे फक्त 1 वर्ष बाकी आहे, 1 वर्ष बाकी असतानाही त्या निवडणुकीला समोर जाऊन उभे राहतात आणि त्यांचा काय स्वार्थ आहे हे काय आम्हाला कळतच नाही। म्हणून आम्ही या प्रचाराच्या माध्यमातून सर्वांच्या जवळ जाऊन त्यांना समजावून सांगत आहोत की हे जे 1 वर्षासाठी उभे राहतात तर यांचा स्वार्थ पण खूप दिसून पडत आहे आणि 1 वर्षाच्या नंतर यांनी जर आपल्या सोसायटीचा जे भ्रष्टाचार करून जर निघून गेले तर आपण त्याची रिकव्हरी करता येणार नाही। म्हणून जे सभासद म्हणजे 5 वर्ष पूर्ण घालवतात अशाच लोकांना निवडून द्या, अन्यथा एखादा तुम्ही बाकीचे 1 वर्ष जे उभे आहेत त्यांना निवडून देऊ नका, असं आमचं मत आहे। तसेच आतापर्यंत आम्ही ज्या मागच्या पदाधिकाऱ्यांनी जे काम नाही केलं तर आम्ही 20 लाख दीर्घ मुदतीचं लोन देणार आहोत आणि त्यामध्ये LIC जे गहाण ठेवत होतं त्याच्या असाइनमेंटच्या नावाखाली ते 2-3 महिने लावत होते आणि मग ते लोक नाराज होऊन त्या सोसायटी सोडून देतात। कित्येक लोकांनी सोसायटीच्या सदस्याचा राजीनामासुद्धा दिलेला आहे, पण त्याच्यामध्ये आम्ही चेंज करून की LIC ऑफिसमध्ये जे असाइनमेंटसाठी जे पाठवत होतं ते आता आम्ही तसं करणार नाही। हे संस्थेच्या माध्यमातूनच डायरेक्ट आम्ही ते LICचे जे मार्गदर्श म्हणजे असाइनमेंट आम्ही स्वतः करणार, त्यांना 1 महिन्याच्या आतमध्ये लोन देण्याचा प्रयत्न चालू आहे। तसंच गॅस एजन्सी हर सोसायटीमध्ये दिल्या जाते, परंतु आमच्या सोसायटीमध्ये आहे तर गॅस एजन्सीसुद्धा आम्ही यावर्षी आमचं जर पॅनल जर निवडून आलं तर सगळ्यांना सिलेंडरचा पोहोचता होईल यासाठी आणि सभासदसुद्धा नव्यानं जास्तचे वाढव, जेणेकरून हे सोसायटी या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक अवाढव्य सोसायटी दिसेल असा एक आमचा उद्देश आहे। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीच्या माध्यमातून दर 5 वर्षांना जे निवडणूक होते ती निवडणूक व्यवस्थित व्हावी, सगळ्यांना समान अधिकार मिळावे आणि ही निवडणूक व्हायच्या पहिले जे आमसभा बोलवाली त्या आमसभेमध्ये या निवडणूक तारीखा डिक्लेअर व्हावा आणि
त्या अनुषंगाने जे उमेदवार इच्छुक आहेत, जे हुशार आहेत, ज्या सोसायटीला डेव्हलप करतील अशा लोकांना वाव मिळेल, म्हणजे एकाधिकार योजना राबणार नाही आणि लोकांची जे मनोपल्ली जे चालत आहे ती मनोपल्ली चालणार नाही, असा आमचा एक उद्देश आहे. आणि या उद्देश घेऊन आम्ही सर्व जनतेपर्यंत पोहोचत आहोत आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आमची धावपळ चालू आहे. लोकांनी सुद्धा आम्हाला याचा विचार करून आम्हाला मतदान करावं अशी आमची अपेक्षा. त्यांनी सुद्धा एखादा आपली जे कला आहे, त्याची जे विद्वत्ता आहे, या सोसायटीसाठी कामी पडावी. आणि त्यांचा जो ऑपोजिटर जे कॅन्डिडेट आहे हा 20 वर्षापासून कंटिन्यूसमध्ये आहे, त्याच्याविषयी लोक खूप नाराज आहेत आणि लोक म्हणतात की आम्हाला यांच्यापासून काही लाभच झाला नाही, लोक आम्हाला फिरवतात आणि लोनसुद्धा देत नाही. तर याचा लोकांनी विचार करण्याचा निर्धार केलेला आहे आणि आम्ही खरंच परिवर्तन पॅनलला निवडून देऊ असं लोकांकडून सुद्धा आम्हाला सहभाग मिळत आहे. तुम्ही परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून वेकोली मागासवर्गीय कामगार पतसंस्थेची निवडणूक लढवत आहात, परंतु भरपूरशा अशा पतसंस्थेमध्ये, कामगारांच्या पतसंस्थेमध्ये भरपूरसा घोळ काही तिथे होत असतो आणि ज्या गरजू लोकांना, कामगारांना लोनची आवश्यकता असते त्यांना लोन मिळत नाही, पदाधिकाऱ्यांच्या जवळपासच्या लोकांना लोन दिले जातात, अशा पद्धतीचे आरोपही भरपूरदा लागत असते. यावर तुम्ही काय करणार आहात जर निवडून आले तर? हा सर, हे पण आम्ही लोकांकडनं भरपूर ऐकलेलं आहे. आमचा निर्धार आहे की जे सभासद आमच्याकडे जे अर्ज करतील त्यांचा 1 महिन्याच्या आतमध्ये आम्ही त्यांना रिझल्ट देऊ आणि याच्याविषयी आम्ही सगळे जे आमचे जे उमेदवार आहे त्यांचं एकमत आहे. आणि आतापर्यंत जे लोक जे त्रासले होते त्या लोकांना त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. ज्या पद्धतीने सभासद मेंबर बनविण्याची तुमची जे एक क्रम असतो त्या पद्धतीने क्रम वाढविला जात नाही, मेंबर बनविले जात नाही. जे पदाधिकारी असतात त्यांच्याच जवळच्या नातलगांना, त्यांच्याच ओळखीतल्या लोकांना सभासद बनविल्या जाते पतसंस्थेचे, पतपेढीचे. अशा पद्धतीचे आरोप नेहमी वारंवार इतर पतसंस्थेवर होत असतात. तुम्ही जर निवडून आले, तुमचं जर पॅनल बसतं 6 लोकांपैकी, तर तुम्ही कशा पद्धतीची कार्यप्रणाली ठेवणार आहात? हो, आतापर्यंत ज्या सभासदांनी, ज्या पदाधिकारीने हे जे काम केलेलं आहे त्यांच्याकडनं जे काही भ्रष्टाचार वगैरे झाला असेल तोही आम्ही उखडून काढू आणि त्यांच्यावर योग्य चौकशी करून कारवाईसुद्धा करू. आम्ही या आपल्या निवेदनामध्ये असं आम्ही नमूदही केलं आहे की जे भ्रष्टाचारी जे असतील त्यांना आम्ही सबक शिकवू आणि कोणावरही अन्याय होणार नाही. सर्वसामान्य सभासदांना याची कशी सुविधा मिळेल याच्यासाठी आम्ही एकदम प्रयत्नशील आहोत. त्यामधून 6च तुम्ही कॅन्डिडेट लढवत आहे, याचा अर्थ की तुम्ही तसे विपक्षात राहणार आहे, तरी तुम्ही कसं काय हे करू शकणार? आम्ही जर 11 पैकी 6ची बॉडी पाहिजे. आम्ही 6 कॅन्डिडेट आहे आणि सर्वही उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. कारण लोकांनी म्हटलं आहे की आजपर्यंत जो अन्याय झाला त्या अन्यायाच्या विरोधात तुम्ही समर्थक उमेदवार आहात आणि तुम्ही समर्थ असल्यामुळे या पॅनलच्या विरोधामध्ये तुम्ही सक्षमरित्या प्रसार करत आहात. आम्हाला तुमचं हे जे प्रचार आहे मान्य आहे आणि आम्ही जर निवडून आलो तर विरोधा भूमिकात असो की आम्ही सत्तेत असो, परंतु आम्ही एक जोमानं जो आवेश आहे तो आवेश आम्ही पूर्ण व्यक्त करू आणि लोकांचे काम करू. आमचा गॅस सिलेंडर हे बोधचिन्ह आहे आणि प्रदीप चिताडे, सुनील चेलपूरकर, संजय कुमार दास, चैतन्य पिरके, राहुल मेश्राम असं आमचं एक 6 जणांचा पॅनल आहे. इतर मागासवर्गीयामधून श्री चैतन्य पिरके आणि रोहनकर याच्या दोघांमध्ये जे फाईट आहे आणि त्याच्यामुळे मला विश्वास आहे की चैतन्य हा खूप एक जवान पोरगा आहे.